महिनाभरापूर्वी भारतात उष्णतेने अक्षरशः कहर केला होता। अनेक शहरांमध्ये तापमान 45 ते 50 डिग्री अंशाच्या आसपास गेलं होतं। परिस्थिती इतकी गंभीर होती की एका दिवशी जगातील सर्वाधिक तापमान असलेली टॉप 100 शहरांपैकी तब्बल 97 शहरे भारतातली होती। भारत अक्षरशः जगातील सर्वात उष्ण प्रदेश बनला होता। पण सोशल मीडियावर अनेकांनी त्याची थट्टा केली, अनेकांनी या संकटावर फारसं गांभीर्याने पाहिलं नाही आणि अवघ्या काही दिवसातच चित्र पूर्णपणे बदललंय। युरोपमध्ये भीषण उष्णतेची लाट धडकली आहे। फ्रान्स, स्पेन, इटली, जर्मनी आणि अनेक देश विक्रमी तापमानाचा सामना करतात। अनेक शाळा बंद झाल्यात, जंगलामध्ये आगी लागण्याचा धोका पण वाढलाय, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती आहे आणि अनेक शहरांमधील दैनंदिन जीवन पण विस्कळीत झालंय। सुरुवातीला ही फक्त उष्णतेची लाट वाटत होती, पण आता युरोपमधील अनेक देशांमध्ये उष्माघात आणि उष्णतेशी संबंधित कारणांमुळे मृत्यूंच्या घटना वाढल्यात आणि तज्ञ हवामान बदलाबद्दल गंभीर इशारा देत आहेत। पण एक गोष्ट विचार करायला लावते, जेव्हा अशीच परिस्थिती भारतात होती तेव्हा अनेकांनी त्याची थट्टा केली, पण आज तेच संकट युरोप समोर उभं आहे। त्यामुळे हा विषय भारत, युरोप किंवा कोणत्याही एका देशाचा नाहीये, हवामान बदलाचा फटका प्रत्येकाला बसणार आहे। प्रश्न इतकाच आहे की आपण त्यातून काय शिकणार आहोत की पुढचं संकट येईपर्यंत वाट पाहणार आहोत। तुम्हाला काय वाटतं ह्या विषयाबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।